आई राजा उदय उदय आई येडेश्वरी मातेचा उदय उदय. संगमेर शहरात एकमेव असं येडेश्वरी मातेचं मंदिर आहे. हे संगमेरमध्ये अकोले नाका या ठिकाणी हे मंदिर आहे. खूप जागृत देवस्थान आहे. येडेश्वरी माता ही नवसाला पावणारी माता आहे. येडेश्वरी मातेला जर एखाद्याला आपत्ती होत असेल तर येडेश्वरी मातेला नमस्कार केला तर आपल्याला आपत्ती सुद्धा होतं. खूप असं जागृत देवस्थान आहे येडेश्वरी मातेचं. वर्षातून येडेश्वरी मातेची चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. खूप मोठी यात्रा भरते. ही प्रति येडेश्वरी माता संगमेरमध्ये आहे. मला आई साहेब आई येडेश्वरी मातेचा मला येडेश्वरी मातेची आख्यायिका सांगतो. ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण आणि सीतामाई वनवासामध्ये होते, ज्यावेळेस रावणाने सीतेचं हरण केलं, त्यावेळेस यरमाळ्याच्या डोंगरावरती राम आणि लक्ष्मण सीतामाईला शोधायला गेले. तेव्हा शंकर आणि पार्वती स्वर्गामध्ये गप्पा मारित होते. तेव्हा पार्वती मातेने ठरवलं की आता रामाची आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. त्यावेळेस पार्वती मातेने सीताबाईचं रूप घेऊन खाली आली भूतलावरती आणि त्या ठिकाणी तिथे रूपामध्ये बसली. त्यावेळेस लक्ष्मणांना सीताबाई दिसली. त्यावेळेस लक्ष्मण प्रभू रामचंद्रांना म्हणले आपली सीताबाई त्या ठिकाणी बसलेली आहे. त्यावेळेस राम आणि लक्ष्मण धावत गेले. रामसुद्धा परमेश्वरच होते. रामांनी बघितल्या ओळखलं ही आपली माता आहे, ही पार्वती माता आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र पार्वती मातेला म्हणले हे येडाई. त्यावेळेस त्यांनी येडेश्वरीचं रूप त्या ठिकाणी धारण केलं. अजून सुद्धा येडामाई त्या ठिकाणी त्या डोंगरावरती आपल्या भोळ्या भक्तांना दर्शन देत आहे. बोला आई साहेब आई येडेश्वरी मातेचा उदय.